नमस्कार. मी परत एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये वेलकम करते. थंबनेल पाहून तर तुम्हाला कळालंच असेल मी कुठल्या टॉपिकवरती बोलणार आहे. फळं टिकवण्यासाठी साखरच का घालतात? पण मी हा खूप एक सायंटिफिक वेने तुम्हाला सांगणार आहे. पारंपरिक पद्धत तर आपल्याला माहीतच आहे. पण याचं का? म्हणून आपण कधी प्रश्न विचारला आहे का? आणि हा कन्सेप्ट तुम्ही बघा, ऐका आणि तुमच्या मुलांबरोबरही तुम्ही शेअर करा. सायन्समधला एक छोटीशी गोष्ट आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आपल्याला आवडणारा एखादा पदार्थ टिकवण्यासाठी आपण काय करतो? तर तो फ्रीजमध्ये ठेवतो. त्यामुळे काय होतं, लाँग टर्ममध्ये आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. पण ज्यावेळेस फ्रीज अवेलेबलच नव्हत्या त्यावेळेस प्रत्येकाची आजी, आई ही काय करायची? साखर आणि मीठच वापरायची. पण साखर आणि मीठ का वापरायचे? हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. सूक्ष्मजीवांना वाढण्यासाठी कशाची गरज असते? पाण्याची गरज असते. बरोबर ना मैत्रिणींनो? आणि आपले पदार्थ हे शक्यतो ओले पदार्थ असतात. आणि ते जर आपण हवेमध्ये ठेवलं तर काय होतं? त्यावरती सूक्ष्मजीव वाढायला लागतात. ते मऊ पडायला लागतात. त्यांना विशिष्ट प्रकारचा स्मेल यायला लागतो आणि त्याच्यावरती बुरशी चढायला लागते. यालाच आपण पदार्थ खराब होणे असं म्हणतो. बरोबर ना? मग साखर घातल्यानेच नक्की काय होतं? सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता असते? पाण्याची आवश्यकता असते. आणि आपल्या प्रत्येक पदार्थामध्ये पाणीही असतं. आणि ज्या पदार्थामध्ये किंवा फळांमध्ये पाणी नसतं ते खूप काळपर्यंत टिकतात. मी उदाहरण सांगू का तुम्हाला? आपले जे फळं, आपले ॲपल घ्या किंवा आता डेली मार्केटमध्ये अवेलेबल असणारी स्ट्रॉबेरी घ्या, आपले मँगो घ्या किंवा आपले डेलीच्या भाज्या घ्या, या सगळ्यांमध्ये पाण्याची मात्रा खूप जास्त प्रमाणात असते. आणि सूक्ष्मजीवांना वाढीसाठी काय लागतं? पाणी लागतं. त्याच्या अपोजिट आणि विरुद्ध बाजू लक्षात घ्या. जे आपले काजू, बिस्किट, त्यानंतर चहा पावडर, डाळी, यामध्ये पाण्याची मात्रा ही 0 असते. आणि त्यामुळे काय होतं? ते खूप काळपर्यंत टिकतं आणि त्याचा आस्वाद आपण खूप काळपर्यंत घेतो. आता साखरच घालण्याने नक्की काय होतं? साखर घालण्याने त्या पदार्थामधलं पाणी ही साखर पूर्णपणे ऑब्झॉर्ब करून घेते. म्हणजे एखादा पदार्थ किंवा आपण सपोज आवळा म्हणा, तो आवळा आपण कट केला आणि तो साखरेच्या पाकामध्ये बुडवून ठेवला. तर साखर काय करते? त्या आवळ्यातलं पाणी पूर्णपणे ऑब्झॉर्ब करून घेते आणि तिथले पाणी पूर्णपणे नष्ट होते. आणि याच प्रोसेसला ऑस्मॉसिस किंवा परासरण म्हणतात. हा सायंटिफिक शब्द तुम्हीही लक्षात ठेवा. ऑस्मॉसिस. आता ऑस्मॉसिस म्हणजे काय असतं? आता हे मी एक्सप्लेन करणार आहे. मनुका, मी एक एक्सपेरिमेंट सांगते, तो तुम्ही घरीही करू शकता. मनुके घ्या, 2 वाटीमध्ये 2 वेगवेगळे घ्या. एका वाटीमध्ये ते मनुके पाण्यामध्ये भिजवत ठेवा. तो मनुके काय होतील? फुगतील. बरोबर. कारण तिथं पाण्याची मात्रा भरपूर वाढलेली आहे. आणि दुसऱ्या वाटीमध्ये ते मनुके घ्या, ते साखरेच्या पाकामध्ये बुडवून ठेवा. त्यामध्ये ते मनुके काय करतील? आकसतील. आता पाण्यातले मनुके आणि साखरेच्या पाकातले मनुके यामधले जास्त काळ टिकणारे कोण? ऑब्व्हियसली साखरेच्या पाकातले ना. आता साखरेच्या पाकातलेच का? सूक्ष्मजीवांना वाढीसाठी पाण्याची गरज तर लागते, हे तर तुम्हाला कळालं. बरोबर ना? मग साखरेचा पाक त्या पदार्थाच्या किंवा फळाच्या आजूबाजूला एवढ्या घट्ट प्रकारे असतो ना, तर तो जे पाणी असतं ना त्या फळामधलं किंवा त्या पदार्थामधलं, ते पूर्णपणे ऑब्झॉर्ब करून घेतं. आणि ते ऑब्झॉर्ब केल्यामुळे काय होतं? सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी तर वातावरणच राहत नाही ना. ती पाणी हा प्रकारच राहत नाही. पाणी पूर्णपणे नष्ट होतं. पाणी नष्ट होणार तर सूक्ष्मजीवही नष्ट होणार ना. त्यामुळे साखरेशिवाय ऑस्मोसिस प्रोसेस होऊ शकत नाही. साखर म्हणजेच मी तर म्हणते ऑस्मोसिस, कारण विदाऊट साखर ऑस्मोसिस इम्पॉसिबल आहे. आणि हा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑस्मोसिस प्रोसेस म्हणजे काय? आणि हेही तुम्हाला कळायला असेल मे बी की साखर घातल्यामुळे काय होतं, सायंटिफिक वेनी ते पण. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. नमस्कार.